आहे. अतिशय सुंदर असं धावतं वर्णन करतात निखिल वाखळे, हे इथे हजर झालेले आहेत आणि पुढच्या सामन्याचं धावतं वर्णन आपल्याला निखिल वागळे करणार आहेत. नमस्कार सर्वांना सुप्रभात. प्रथमतः आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025चा हा अभूतपूर्व असा सोहळा तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेकरता स्वतः या आपल्या आयन एक्सचेंजचे ऑनरेबल पर्सन मिस्टर इंद्रनील दत्त सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. त्यांच्या समवेत आदरणीय हरमिंदर बरेजा साहेब असतील, त्यांच्या समवेत आपण आदरणीय हेमंतजी कदम साहेबांना पाहतोय. या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून आणि त्यांना विनंती करूयात की आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. सकाळचं सत्र आहे. प्रथमतः सर्वांची माफी मागतो कारण उशीर झाला. क्रीडांगणावरती पहिली लढत तर संपन्न झाली आणि प्रत्येकाला उत्सुकता असते, जशी एखाद्या चातक पक्षाला उत्सुकता असते. एखादा चातक पक्षी जसा 365 दिवस पावसाची वाट पाहत असतो, तसंच कदाचित प्रत्येक आयन एक्सचेंजमध्ये काम करणारा जो खेळाडू आहे, म्हणजे ज्याला क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, तो खरं तर या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत असतो. लढत क्रमांक 1 इथे संपन्न झाली आहे. आमचे गुणलेखक मित्र श्रीनाथ सर माझ्या सोबत आहेत. झेरॉप रॉयल्स रेंजर्स आणि त्या विपक्षामध्ये ब्रेव हार्ट वॉरियर्स या दोन संघांमध्ये लढत जी झाली, ब्रेव हार्ट वॉरियर्स हा संघ इथून विजयाचा शिल्पकार ठरलाय. आणि यानंतरची जी दुसरी लढत आहे, नेक्स्ट मॅच इन बिटवीन टू बिग टीम्स, रबाले डेराडेव्हिल्स अँड वर्सेस ॲक्वानॉमिक्स योद्धा. खरं तर दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही इट्स अ बिग फायटिंग टायटल इन बिटवीन टू टीम्स. आमच्या पंचांना ऑफिशियल्सला देखील विनंती आहे की येस, आपण लगेचच इथे क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आणि सुंदर क्रीडांगण तुम्ही पाहताय. सर्व खेळाडूंना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा आहेत. आणि दुसरा सामना तुमच्या भेटीला येतोय. प्रथमतः कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखकर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण ती सुरुवात करत असतो. निश्चितच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पाच्या चरणी वंदन करून या क्रीडा स्पर्धेचा आगाज आपण इथे करूयात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. तर त्या सुखकर्त्या दुःखकर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊयात, क्रीडांगणावरती सुरुवात करूयात. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी दारोष्ण रक्तवाद 350 वर्षापूर्वी सुवर्ण अक्षरांना ज्या माझ्या राजाने इतिहास लिहिला, त्या या महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून 32 वर्ष खांद्यांवर ज्यांनी आपल्या वडिलांची खरं तर आगाज पेलली, ते याच महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण क्रीडांगणावरती जाऊयात. बॅटर्स इथे कोणालाही संधी दिली जाणार नाही. आज वेळ आपल्याकरता फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे फलंदाज आपल्या नुकतंच हिवाळी अधिवेशन संपलंय आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जशी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली जाते ना, तशीच बैठक सध्या क्रीडांगणावरती फलंदाजांची बोलवली आहे. कारण स्ट्रॅटेजी ठरवल्या जात आहेत. म्हणजे शिवचरित्र जेव्हा आपण श्रीनाथ सर वाचतो ना, त्यातलं एक वाक्य आहे की तुमचं नियोजन हे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवत असतं. इफ यू फेल टू प्लॅन, युअर प्लॅन हॅज बीन फेल्ड. तुमचं नियोजन किती परफेक्ट आहे ना, त्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि तेच नियोजन करण्याकरता इथे मात्र हे सर्व खेळाडू एकत्रित एकवटलेत. आज भरपूर एन्जॉय करणार आहोत आपण. उद्याचा देखील दिवस आहे आणि क्रीडा स्पर्धा म्हटल्यानंतर खरं तर या मुंबई क्रीडानगरीमध्ये तुम्ही आहात सध्या, जिला मायानगरी म्हटलं जातं. असं म्हणतात की जो पण कष्टकरी इथे येतो ना, मुंबापुरी त्याला काही ना काही देत असते. तर टॉस इथे जिंकला आहे रबाले डेअरडेव्हिल्स संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय. तो प्रथमतः गोलंदाजी करण्याचा परंपरागत निर्णय, ट्रॅडिशनल जो काही डिसिजन आहे तो त्यांनी स्वीकारलाय. कारण ॲज युज्युअल जेव्हा जेव्हा आपण नाणेफेक जिंकतो तेव्हा आपण खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असतो. रबाले डेअरडेव्हिल्सचे जे कर्णधार आहेत हर्षल गोडके, त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. वळूयात क्रीडांगणावरती. पहिलं षटक जे खरं तर प्रगतीपथावर आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॉल. सिलिमिडॉन मधून बॉल लॉंगॉनच्या कक्षेत चाललाय. मेन गेटच्या बाहेर 2001 क्रमांकाची एक गाडी उभी आहे, व्हाईट कलरची. कृपा करून जी पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथेच पार्क करा गाड्या.
आपल्यामुळे कोणालाही अडचण निर्माण होता कामा नये याची देखील खबरदारी घ्याल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. इथे गुणफलकाला होत्या सुरुवात आमचे द्विवेदी सर गुणफलकाच्या भूमिकेत ते देखील वळूयात मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता, जुस्सी फुलटॉस, त्याला पाठवलंय लॉंग लेगच्या बाहेर, चेंडू निघून जाईल. नो प्लस बोनस 4. थँक्यू डीजे. इथे नो बॉलचा इशारा आला आणि येस इट्स अ फ्री हिट फॉर द नेक्स्ट बॉल. कारण 9 ऑक्टोबर 2007ला जसं युरोपामध्ये फुटबॉलच्या स्पर्धा आणि त्यातली लीग ही संकल्पना एका माणसाच्या डोक्यात फिरत होती आणि ती संकल्पना खरं तर क्रिकेटमध्ये आणली गेली. DLFनं त्याला स्पॉन्सरशिप दिली आणि मग IPL अवतरला आणि त्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स या क्रिकेटला यस तो कुछ डिसीजन बदले गए और उसके बाद फ्लिक करने का प्रयास था. लेग स्टिक के बाहर गेंद, वाइड करार दिया है अंपायर ने. कुल स्कोर में इजाफा जरूर होगा और 1 रन से टीम का टोटल स्कोर जाता हुआ 6 रन्स. 6 धावा धावफल माफ करा 7 धावा ज्या धावफलकावर. आखू टप्प्याचा बॉल, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. इथे पुल केलाय सक्सेसफुल षटकार. थँक्यू. असं म्हणतात श्रीनाथ सर की शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त एफर्ट्स टाकले तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. आता हे जे पहिलं आणि दुसरं षटक आहे ना, हा तुमचा शांततेचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये ते एफर्ट्स टाकतायत, मेहनत करतायत. त्यांची पूर्ण त्यांचे प्रयास जारी आहेत की या मॅचमध्ये खरं तर एक बॅलन्सिंग अवस्था, खरं तर एक स्ट्रॅटेजी निर्माण करायची आणि तीच स्ट्रॅटेजी ते सध्या बनवत आहेत. प्लॅनिंग्स अँड असेट्स हे फार इम्पॉर्टंट आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला देखील मिळतात. गोलंदाज आलाय ओव्हर दी स्टम्प्स. इट्स अ लेग स्टिक, इट्स आउटसाइड द लेग स्टिक. दॅट्स वाय अंपायर गिविंग व्हाइट बॉल सिग्नल. अगेन स्कोर जा पोचा है 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. गेंदबाज कोण आहे इथे बॉटम हँडचा वापर करताना, सॉफ्ट हँडचा वापर करतोय खरं तर फलंदाज. सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग केलाय गोलंदाजानं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याला टेक ऑफ देण्याचा प्रयत्न देखील झालाय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. या आकड्यावर देखील बऱ्याचशा ऐतिहासिक घटना आहेत, तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. परंतु आता खरं तर ही दुसरीच मॅच आहे. अगेन इट्स आउटसाइड दी लेग स्टंप. खरं तर अडचण निर्माण करतोय स्वतःच्या संघाकरता आणि मेहनत घेत आहेत. खरं तर अशा व्यक्तींमुळे खरं तर ही जी ऑर्गनायझिंग जी इव्हेंट आपण करतोय, मेहनत है प्रत्येकाची. ये प्रयास के बिना कुछ भी पॉसिबल नहीं है और ये सभी के लिए फिर एक बार सलाम है. जाएंगे मैदान की ओर. गेंदबाज तैयार. जज किया बल्लेबाज ने और फिर एक बार डिसाइड किया न खेलने का प्रयास. और हमारे बीच मौजूद है ऑनरेबल पर्सन मिस्टर इंद्रनील दत्त सर. इस मैच का आनंद उठाते हुए और उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. उनके साथ श्रीनिवास सर भी उपस्थित है. एक अच्छा स्ट्रोक, चांगला फटका इथे मात्र खेळा. लॉंगॉनच्या क्षेत्रात प्रोटेक्शन तैनात. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं 17 धावा. यू शुड हॅव टू इम्प्लिमेंट सम ॲडॅप्टेशन्स. तुम्हाला जर काहीतरी वेगळं करता आलं नाही तर कदाचित या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. त्याचं मी उदाहरण बऱ्याचदा देत असतो. निश्चितच क्रीडांगणाच्या दिशेनं हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे चेंडूंची संख्या संपली आहे, ती मात्र 4. 18 धावा. थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज, एवढंच सांगावं लागणार आहे. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो सर, संकटांच्या छाताडावर पाय देऊन खरं तर उभं राहता आलं पाहिजे. यश अपयश हे येत राहणार. हार जीत या खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु त्याच्या विरोधात तुम्ही किती स्ट्रगल करताय, स्ट्रगल फॉर युअर एक्झिस्टन्स, ते तुम्ही इथे झगडलंच पाहिजे. स्टिअर केला बॉल हलक्या हाताने पंच करत इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा जो प्रयत्न होता, स्वतः गोलंदाजानं त्याचा फॉलो थ्रू खूप स्ट्रॉंग केला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा जो मानस होता खरं तर फलंदाजाचा, आणि त्या माध्यमातून इथे एक सिंगल कन्वर्ट होते. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 19 धावा. छत्रपती शिवरायांचा आकडा इथे आलाय. मी बऱ्याचदा 19 फेब्रुवारी 1630 उल्लेख बऱ्याचदा करतो. त्याचं कारण निश्चितच सांगेन. इथे मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल आहे, त्यामुळे एक सिंगल कन्वर्ट होईल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल इज ऑन 20, लॉस ऑफ 0. 20 धावा. डीजे
थोडंसं तुम्हाला थांबवतो, कारण आपण खरं तर एक वाक्य अपूर्ण ऐकलं की छत्रपतींचं नाव आपण का घेतो. कारण पहा, 350 वर्षापूर्वी परकीय आक्रमणांच्या विरोधात इतक्या निकरानं संघर्ष आपण कसा करू शकतो, स्ट्रगल कसा करू शकतो ते दाखवलं. आणि जे खरं तर एथिकल बेसिक्स आहेत त्यावर भर, म्हणजे परस्त्रीला सन्मान, कारण आताची परिस्थिती पाहिल्यानंतर अवघड आहे सगळं काही. आणि सर, आता एखाद्याने जर काय केलं ना, लगेच त्याला स्वतःचं नाव दिलं जातं किंवा स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं जातं. परंतु इतक्या 360 किल्ल्यांचं प्रशस्त साम्राज्य उभं झाल्यानंतर देखील एकाही गडाला स्वतःच्या कुटुंबातल्या कोणाचंही नाव न देता, म्हणजे स्वतःच्या गळ्यात इथे मैदानाच्या आतमध्ये काहीशा घडामोडी घडतायत, झटापट देखील होतीये. सराव फार महत्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी बऱ्याचदा म्हणतो सरावानं माणूस परिपूर्ण होत असतो. इथे इट्स अ लॅक ऑफ प्रॅक्टिस थोडीशी जाणवली. आणि तदनंतर धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 22. म्हणजे स्वतःच्या गळ्यात श्रीनाथ सर कवड्याची माळ घालून दुसऱ्याच्या हातामध्ये सोन्याचं कडं दान देणारे छत्रपती शिवराय हे एकमेव जगाच्या पाठीवरती राजे होऊन गेले. वळूयात आपण. सध्या क्रीडा स्पर्धेचा माहोल आहे. प्रत्येक जण ही क्रीडा स्पर्धा एन्जॉय करतोय. इट्स अ बिग टुर्नामेंट फॉर ऑल आयन एक्सचेंज. पुन्हा एकदा पंच मात्र बळतायत. लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिलाय. आणि अगेन गुणफलक इथून मात्र वधारून जाऊन पोहोचेल. 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. ज्या दिवशी खरं तर मिठाचा सत्याग्रह झाला आणि आज जे तुम्ही मीठ खातात म्हणजे जे सॉल्ट, ते खरं तर सोन्याच्या तोलानं विकलं जायचं, तर ते आता त्या देखील घडामोडी. इथे जाऊयात आपण क्रीडांगणावरती. गोलंदाज देखील सज्ज आहे. वर दी स्टम्प्स आलाय. फ्लाईट दिली होती बॉलला, कारण बाउन्स होता. मिडविकेट जर आपण पाहिलं, हाफ ट्रॅकर चेंडूला थोडीशी उसळी देण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रोजेक्टाईल मोशननं तो गोलंदाजी देखील करतोय. हा ॲक्शन चांगली आहे, त्यामुळे सेन्सिबली गोलंदाजी होते. फलंदाजांकरता जे पहिलं षटक जे महागडं ठरलं गोलंदाजांकरता, त्याला कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न, त्याला कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स लावण्याचे प्रयत्न गोलंदाजाकडनं होत आहेत. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. सकाळचं सत्र आहे, त्यामुळे फलंदाजांकरता चॅलेंजिंग फेज आहे. कारण या सकाळच्या झोन मध्ये तुम्हाला फलंदाजी करणं इतकं सोपं नसणार आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की ती वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये डेफिनेटली, कारण क्लायमेटिक कंडिशन्स इम्पॅक्ट करत असतात. ड्यू फॅक्टर देखील तुम्हाला या मैदानावरती तुम्ही जर ग्रास पाहिलं तर ड्यू फॅक्टरचा देखील इथे प्रभाव चेंडूच्या आकुंचनतेवर होणार एवढं मात्र निश्चित आहे. फ्लिक केलाय मनगडाच्या साह्यानं. रिस्ट ऑफ द फ्लिक. स्क्वेअर लेग मध्ये वेग खूप जास्त होता. चेंडू निघून जाईल. ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. थँक्यू. इथे सर्वजण उत्साहात आलेत. खरं तर आमचे रबालेकर देखील इथे पोहोचलेत आणि मागच्या वर्षीचा विजेता, द विनर ऑफ प्रिव्हियस इयर, आणि या वर्षी देखील बऱ्याचशा क्रीडा रसिकांच्या नजरा त्या खेळाडूंवर असतील. फटका चांगला आहे. स्टिअर केलाय बॉल. सिलिमिडॉनचं जे शॉर्ट क्षेत्र आहे, मग क्रिकेट म्हटल्यानंतर आपण म्हणतो ना की नियम, तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन आणि रूल्स या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याचं कारण असं आहे की नियमांच्या आधारावर एखादी ऑर्गनायझेशन जशी बनते, तसंच नियमांच्या आधारावर एखादी क्रीडा स्पर्धा देखील सजत असते. फटका इथे चांगला आहे. सरांचं देखील, सक्सेना सरांचं देखील आपण इथे स्वागत करूयात. 1 धाव इथे रोटेट झाली आणि संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं 28. मला जाणवलं की 29 आकडा जसा येतो ना, मला खरं तर आठवण होतं सुरेश रैनाची. म्हणजे सुरेश रैना असा खेळाडू आहे ना द्विवेदी सर, की ज्याच्या पिताश्रींनी एवढी मेहनत घेतली त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणण्याकरता, की खऱ्या अर्थानं ऑटो ड्रायव्हर होते, रिक्षा चालक. उत्तर प्रदेश सारख्या अगदी गरीब भागातून तो पुढे आला आणि कुठल्याही प्रकारचे किट घेण्याकरता देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. परंतु त्यांच्या रिक्षा युनियनने वडिलांचे ते पैसे काढले, त्याला किट सुपूर्द केला. असं म्हणतात ना की शून्यातून ज्यांची सुरुवात होते ना, त्याला पराभवाची कधीच भीती नसते, कारण त्यांचा माती जन्मच संघर्षाच्या मातीत झालेला असतो. आणि कदाचित इथे देखील प्रत्येकाला ती गोष्ट हेरावी लागणार आहे. स्ट्रगल फॉर युअर एक्झिस्टन्स. डार्विनचा सिद्धांत आहे स्ट्रगलचा. म्हणजे तुम्हाला जर तुमचं अस्तित्व निर्माण करायचं नाही, तुम्हाला झगडावं लागणार. इथे क्रीडांगणावरती हाफ ट्रॅकर बॉल होता मिडविकेटच्या बाहेर. सरळ पाठवलाय, पूल केलाय, तो ठरतोय सक्सेसफुल. बॉल चालला एक टप्प्याखेर. बाउंड्री लाईन सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू. आणि या चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 32 या धावसंख्येवर. 32 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू सेफ झोन मध्ये.
नो मॅन्स लँड, जिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता, धावांचा ओघ इथे मात्र वाढलाय. एक धाव शॉर्ट आहे, त्यामुळे ऑथराईज फक्त एकच धाव इथून दिली जाईल. यू हॅव टू फॉलो दॅट मिड लाईन. ज्या काही निर्देशनं तुम्हाला नोटिफिकेशन संपार देतील त्याचं नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. देर आर 43 रूल्स इन क्रिकेट, 43 नियमांच्या आधारावर आणि त्याच्या सबसेक्शन्सवर हा खेळ खरं तर बनलाय. सर्व जे आमचे चाहते आहेत क्रिकेटचे त्या सर्वांचं इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 22, रूल नंबर 22, व्हाईट बॉलचा सिग्नल, नॉन प्लेएबल डिलेव्हरी ज्याला आपण संबोधित करतो. इथे गोलंदाज तयार, राऊंड दी स्टंप्स आलाय, हाफ ट्रॅकर आहे आणि त्याला उडवलाय मिड विकेटच्या बाहेर. बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत 6 धावांसाठी षटकार, 6. थँक्यू. फलंदाज दोन्ही संघांचे जर 12th मॅन इथं नसतील ना तर त्यांना किमान 3 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. ज्ञानेश्वर आणि दत्ता गाडी चालू करतानाच डबल टॉप गिअरवर केली आहे, म्हणजे पहिल्या षटकातच 18 ते 20 ठोकल्यात. काय बॅटिंग करतायत दोघं जणही. स्क्वेअर ऑफ द विकेट आमच्या हेमंत सरांना इथे मानवंदना दिली आहे. सुपर स्ट्रोक, चांगली बॅटिंग, अनबिलिव्हेबल स्ट्रोक्स येत आहेत. थँक्यू. याच चौकाराच्या सहाय्यानं, याच 4 धावांच्या मदतीनं ज्ञानेश्वर इज ऑन अ 30 धावा. वैयक्तिक त्याची पर्सनल बॅटिंग खूप चांगली करतोय. इम्प्लिमेंटेशन खूप चांगले आहेत. फलंदाजीमध्ये चांगले प्रयत्न, एफर्ट्स टाकले जातात आणि संघाची टोटल 44 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. टीम का स्कोर जा पहुंचा है 44 रन्स, 44 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. हमारे बीच मौजूद है सभी बड़े हमारे ऑनरेबल पर्सन. इट्स अ गुड स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर्ड. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए 6 धावा. थैंक यू डीजे. और इस 6 रन के मदद से स्कोर जाता हुआ 50 रन. 50 ऑन स्कोर कार्ड. हाफ सेंचुरी इज ऑन अ स्कोर कार्ड. इट्स अ बिग पार्टनरशिप इन बिटवीन 2 बैटर्स. एक्चुअली क्रिकेट में बैटर्स ये वर्ड कहां से आया, क्योंकि जब से हम लोग देखने लगे इंटरनेशनल क्रिकेट में वुमेन्स देखिल आई और सब लोग बोलते थे बैट्समैन. इट्स अ वर्ड फॉर ओनली मेल बैटर्स. सो ICC changed the pronunciation or ICC changed that phrase. Actually, it's called as a batter. So we can utilize this for both of male and women. So एक अच्छा प्रेज है. बैटर ने अच्छी साझेदारी बनाते हुए दोनों भी बल्लेबाज अपने टीम के लिए अच्छा योगदान देते हुए अजय सातपुते के विपक्ष में अभी खेल करेंगे. तीसरी ओवर की शुरुआत करने जा रहा है अजय सातपुते. 6 ओवर का ये मुकाबला है. ओवर द विकेट पहली गेंद लेग स्टंप के बाहर है. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ और इस 1 रन से टीम का स्कोर जा पहुंचा है 51 रन. 51 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छा क्रिकेट हम लोग एंजॉय कर रहे हैं. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025 की इस सीजन में फिर एक बार अच्छी गेंद, थोड़ी सी धीमी गति से गेंद को डिलीवर्ड किया था. सो पढ़ नहीं पाए बल्लेबाज. थोड़ी सी बल्लेबाज के लिए भी दिक्कत यहाँ पे मैदान के अंदर हम लोग देख रहे हैं. स्ट्रगल तो हो रहा है. गेंदबाजी अच्छी चल रही है क्योंकि पहले 2 ओवर में जो ज्यादा रन्स गंवाए हैं तो अभी तीसरे ओवर में उसको नियंत्रित करने का प्रयास था, लेकिन फिर एक बार लेग स्टिक के बाहर यह गेंद थी और व्हाइट बॉल का सिग्नल फिर एक बार अंपायर ने यहां से दिया है. 52 रन ऑन स्कोर कार्ड. ये महाराष्ट्र की जो भूमि है, एक्चुअली ये संघर्ष योद्धाओं की भूमि है और इसी मैदान पर, ये मुंबई की ऐतिहासिक नगरी पर हम लोग ये प्रतियोगिता का आनंद उठाते हुए बैक ऑफ दी स्टंप. एक्चुअली इट्स बॉल इज इन बिटवीन स्क्वायर ऑफ दी
wicket and fine leg. So again single for team and score is on 53. 53 रन बिना किसी विकेट के नुकसान पर बड़ी साझेदारी बनते हुए, और जब तक ये साझेदारी को गेंदबाज तोड़ेंगे नहीं तब तक उनके लिए बहुत कठिनाइयों परिस्थितियों का सामना करना पड़ेगा. Once again, what a massive stroke! It's unbelievable. Stand and delivered in through the mid wicket. 6 run. Thank you. इस 6 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 59 ऑन स्कोर कार्ड. 59 रन की पारी दोनों बल्लेबाज सजाते हुए ओवर द विकेट. अमोल के अगेंस्ट ये और एक कड़ा प्रहार, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन में, पहली विकेट का पतन. इट्स अ फर्स्ट ब्रेक थ्रू. समित पाटिल, कैच टेकन बाय मिस्टर अमित पाटिल, our electrical department. थैंक यू. और बप्पीदा जी का गाना हम लोग सुनते हुए प्रीवियस ईयर, यस ऑनरेबल मिस्टर इंद्रनील सर यहाँ से हमारे बीच आए, सभी खिलाड़ियों को उन्होंने शुभेच्छाएं दी, और उसके बाद यहाँ से हमको सभी को फिर एक बार यहाँ से निकलते हुए, सर थैंक यू सो मच फॉर योर प्रेजेंस. एंड अगेन अब हम लोग जाएंगे मैदान की ओर. एक कड़ा मुकाबला शुरू है. हाफ ट्रैकर था और ये गेंद सीधा मिड विकेट के बाहर. वंस अगेन थैंक यू. 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. 65 धावसंख्या जी धावफलकावर आहे. गोलंदाजाच्या विरोधात इथे आक्रमण चढवली आहेत, स्वतःची मक्तेदारी दाखवतायत फलंदाज. पुन्हा एकदा हवेमध्ये, आणि आता खरं तर प्रश्न पडला होता लपवायचा कुठे, परंतु हातातनं झेल सुटला आणि ओव्हरथ्रो ऍक्शन देखील पाहायला मिळाली. थोडासा इथे मी म्हणेन की बॅकफुटवर, कारण कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस हे क्रिकेटमधलं एक वाक्य आहे, आणि कदाचित एक कॅच सोडणं किती धोकादायक ठरू शकतं त्याचं उदाहरण मी जरूर देईन. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन संघांदरम्यान लढत होती. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने ठोकला 438, त्यावेळी सगळ्यांना वाटलं की हा जगातला सगळ्यात मोठा विक्रम झालाय. हर्षल गिब्सची झेल सोडली 9 धावसंख्येवर मायकल क्लार्कनं स्लिपमध्ये, आणि हर्षल गिब्सनं विक्रम केला. 175 त्यानं नॉट आउट ठोकल्या, आणि 443चा इतिहास खरं तर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आला पुन्हा एकदा. धावा भरपूर गमावल्यात. आमचे वाडेकर देखील इथं पोहोचलेत. वाड्याचे आमचे सगळे खेळाडू, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 68 या धावसंख्येवर. 68 ऑन स्कोर कार्ड. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती, नवीन बॅट्समन. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये अमित पाटील चेस करतोय बॉलला. प्रयत्नांची पराकाष्ठा अपुरी. आणि पंच निर्णय काय या बॉलवर? षटकार आहे की चौकार आहे? एकच धाव, ओनली एकच धाव, फक्त एकच धाव आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. वन्स अगेन लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन समोर आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकतेने टिपलाय झेल, आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. गोलंदाजी करणारा जो संघ आहे ना, खरं तर जे फिल्डिंग करतायत रबाले डेअर डेव्हिल्स, त्यांच्याकरता एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती ही तुमची लढण्याची क्षमता संपवते, आणि जो लढू शकत नाही ना तो कधीच जिंकू शकत नाही. सो दॅट्स वाय यू हॅव टू फाईट. तुम्हाला इथे लढावं लागणार आहे. जगात कुठलीच गोष्ट मेहनतीशिवाय नाही. विदाउट एफर्ट्स यू नेव्हर ऑब्टेन एनिथिंग. सो यू हॅव टू पुट युअर एक्स्ट्रीम एफर्ट्स. जसा आपण पाहतो एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याकरता त्या प्रोजेक्टची टीम स्वतःचे पूर्ण प्रयत्न टाकत असते ना, तसं कदाचित ही क्रीडा स्पर्धा जिंकण्याकरता तुम्हाला पूर्ण स्वतःचे प्रयत्न टाकावे लागतील. फार मोठी लढत सुरू आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे वार पलटवार हे जरूर होणार आहेत. गोलंदाज तयार. अराउंड द विकेट आलाय.
खूप चांगला प्रयत्न, डेप्थचा वापर करतोय गोलंदाज, पॉकेटचा वापर करत असताना इट्स अ फुलिश लेंथ इन क्रिकेट. क्रिकेटमधलं हे ब्रह्मास्त्र आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेटमधला हा खरं तर क्रमांक 1चा चेंडू आहे, ज्याचा शोध फार पूर्वी लागला, परंतु अनेक गोलंदाजांना आपण त्याचं युटिलायझेशन करताना पाहिलं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सरावाचा अभाव इथे मात्र जाणवतोय रबाले संघाकडं. सर्वजण प्रोजेक्टच्या शेड्यूलमध्ये बिझी असल्यामुळे सरावापासून त्यांना दूर राहावं लागलं आणि निश्चितच तो स्ट्रगल इथे मात्र दिसतोय, त्याचे रिफ्लेक्शन्स जाणवत आहेत. गोलंदाजाला देखील इथून मात्र लढावं लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये, पिचिंग प्रॉपर आहे आणि चेंडू देखील अचूक टप्प्यावर आहे, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झाली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 70. लॉस ऑफ ओनली 2 विकेट्स, माफ करा, दोन गडी जे बाद झालेत आणि 70 धावांचा डोंगर खरं तर इथे उभा झालाय. ॲक्वानॉमिक्स योद्धा परंपरागत त्यांच्या दरवर्षीप्रमाणे, सालाबाद प्रमाणे त्यांची जी मेहनत आहे दरवर्षीची, इथे मात्र खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 20.13 मीटरची जी विकेट आहे आपली, त्या 2 स्टंपच्या मध्ये चांगली धावगती तैनात करत असताना संघाची टोटल पोहोचली 71. प्रत्येकाला खरं तर इथे ही ट्रॉफी जिंकण्याकरता प्रत्येकाची धडपड सुरू आहे. ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप मध्ये ढकलला आहे आणि अमित पाटीलची मेहनत आपण पाहतोय त्या क्षेत्रात, तरी देखील त्या मेहनतीला भेदून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 75 रन्स ऑन स्कोर कार्ड. 75 लागल्यात विदाउट, माफ करा, 2 विकेट लॉस. 2 गडी बाद झालेत. सुंदर क्रीडांगण आहे. खरं तर त्यांचे देखील आभार मानले पाहिजेत की ज्यांनी हे आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं. निश्चितच त्यांचे देखील सर्व व्यवस्थापक इथे उपस्थित आहेत आणि टीम मीटिंग नको आहे. मी आधीच उल्लेख केला की आज भरपूर मॅचेस आहेत, त्या आपल्याला विदिन टाइम आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत, त्यामुळे एक टायमर मॅन देखील तिथे आपण ऑफिशियल्सला डायरेक्टली विनंती आहे की तुम्हाला पूर्णतः आम्ही सर्व अधिकार दिलेत, तुम्ही त्यांना पॅनलाइज करू शकता. वेळेच्या संदर्भात नियंत्रण आली तर एखाद्या खेळाडूला सर्कलमध्ये घेऊन त्यांना पेनल्टी देऊ शकता, म्हणजे कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही, असं देखील आपण करू शकतो. सर 184 कंट्रीज, 184 कंट्रीज में ये प्रतियोगिता लाइव चल रही है और विथ लिंक तुम इस प्रतियोगिता का आनंद उठा सकते हो. अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद फिर थोड़ी सी हल्की सी अंदर आती हुई पहली गेंद डॉट. ओवर नंबर 4 जारी है मैदान के अंदर. गेंदबाज अजय सातपुते अपने कोटे से ये दूसरा षटक, दूसरी ओवर की गेंदबाजी उसकी जारी है. सिंगल आई मिड विकेट की क्षेत्र से 1 रन से कुल स्कोर में इजाफा हुआ है और स्कोर जा पहुंचा है 76 रन. 76 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 76 धावा खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहे आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता. दूरवारी चोर की एंड से गेंदबाजी कर रहा है. इथे फटका चांगला आहे, अनबिलिव्हेबल स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला लॉंग ऑन, सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर. वन अनाउंसमेंट फॉर ऑल दी प्लेयर्स. एक सूचना है आपके लिए, सभी प्लेयर्स के लिए, कि विदिन 20 मिनट्स यू हैव टू फिनिश 6 overs. It's a rule and you have to follow that instruction. So गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक, फिर एक बार गेंद जाती हुई तारामंडल में, ये 6 रन. what a inning played by मिस्टर, ये खिलाड़ी का नाम, थैंक यू डीजे. दत्ता सामन क्या बल्लेबाजी कर रहे हैं, अफलातून टाइमिंग मैदान के अंदर और अपने टीम के लिए एक अच्छी पारी खेल रहे हैं. वंस अगेन इट्स अ गुड स्ट्रोक. मैदानाच्या चहूबाजूने फटकेबाजी करतोय ऑन द राइज. इट्स मिस फील्डिंग एंड देखो कवर अप किया है
बैकअप दिया उसके साथीदार ने, और फिर एक बार 2 रन, कुल स्कोर में फिर एक बार इजाफा होता हुआ और स्कोर कार्ड जा पहुंचा है 90 ऑन स्कोर कार्ड। फुल टॉस, इट्स अ लोअर फुल टॉस, लॉन्ग ऑन के बीच मौजूद थे फील्डर मिस्टर अमित पाटिल, दूसरा कैच लपकते हुए, भरपूर योगदान फील्डिंग के दौरान अपने टीम के लिए। थैंक यू।
Next match, Wada Heroes versus HO Titans. Toss won by Wada Heroes. Choose for the bowling. Next ball of the match. And it's a straight sixer. It's a great shot. And a six again. Scores 16. 91 is the target. And runs achieved still now with 16. सेकेंड ओवर का दूसरा बॉल, 1 रन. Total run 17. Target is 91. तीसरा बॉल लेते हुए और ये वाइड और एक एक्स्ट्रा रन. और एक डॉट बॉल. पिछले एक्स्ट्रा रन की रिकवरी करते हुए यहाँ पे अच्छी तकनीक बाय बॉलर. फिर से अच्छी गेंद यहाँ पे, बैट्समैन डिफिकल्टी में. और ये अच्छी शॉट यहाँ पे और फील्डर तैनात. सिर्फ 1 रन की यहाँ पे. दूसरे ओवर की आखिरी गेंद. बैट्समैन का प्रयास 6 के लिए और ये फिर से अच्छी गेंद, डॉट बॉल. 2 ओवर 20 रन स्कोर. ਤੇ ਕੁੜੀਆਂ अच्छा शॉट यहाँ पे बाउंड्री की तरफ. टोटल रन हुए 26.
टारगेट थोड़ा बड़ा है 91 रन का। तीसरी ओवर की शुरुआत यहाँ पे, 3 गेंद। अगला गेंद 6 की प्रयास, लेकिन नो मैंस लैंड पे गिरते हुए, और सिर्फ 1 रन यहाँ पे। निखिल की अगली गेंद, प्रयास विकेट के लिए, लेकिन फिर से 1 रन। और ये कैच। नच के खुशी नाईन ऑन स्कोर कार्ड. एक आमचा साथीदार छोटा चिमुकला तो देखील अपडेट देतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि त्यांचे देखील आभार, कारण जो स्कोर कार्ड आहे तो आमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचवण्याचं काम ते देखील करतात. गंगाधर पुन्हा एकदा गोलंदाजी करता आलाय. सज्जाद इकोनॉमिक्स योद्धा सध्या मजबूत स्थितीमध्ये. इकोनॉमिक्स योद्धा की स्थिति अगर हम लोग देखेंगे तो बहुत स्ट्रॉन्ग कंडीशंस में है, स्ट्रॉन्ग जोन में है अभी, क्योंकि फिलहाल 91 रन एक बड़ा टारगेट वो लोगों ने हासिल किया है. और रबा रेड डेयर डेविल्स उसका पीछा करते हुए, चेस करते हुए. गेंदबाज फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रह गई और शूट हुआ बॉल. प्लम्प एनालिसिस यूटिलाइज करते हुए ये गेंदबाज विकेट कीपर का देखिए ये अगर हम लोग योगदान देखने जाएंगे तो बहुत ही महत्वपूर्ण योगदान है. अगेन एक अच्छी गेंदबाज ने की है और स्लिप में जाती हुई, फ्लाइंग स्लिप की ओर एक सिंगल. यहाँ से कुल स्कोर में इजाफा होगा और टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रन, 3-0. नाउ 61 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 61 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता रबाले डेअर डेव्हिल्स या संघाला. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय, हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल. एकेरी दुहेरी धावांनी इथे काही होणार नाही, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की ही मुंबई म्हणजे खरं तर भारताची आर्थिक राजधानी है. ये मुंबई भारत की आर्थिक राजधानी है और ये मुंबई को जुड़ने वाली जो ट्रेन से उसको हम लोग बोलते हैं इट्स मुंबई की लाइफलाइन. ये एक अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर तैनात है और ओनली सिंगल. गंगाधर थे उस क्षेत्र में, गणेश थे, माफ कर, सॉरी फॉर दैट. 32 ऑन स्कोर कार्ड. 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 91 धावसंख्येचा डोंगर समोर आहे. डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करतोय. चेंडू बॅटला येऊन लागतायत, म्हणजे त्यावरूनच तुम्ही गोलंदाजांची बॉडी लँग्वेजचा अंदाज घेऊ शकाल. इथे एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 33 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स, 1 विकेट. एक गडी इथे बाद झालाय. बॅट अँड पॅड मधून फ्लिक करायचा होता. बॉल चाललाय बॅक ऑफ दी स्टम्प्स, लेग स्लिपच्या दिशेनं, आणि फक्त एक सिंगल इथून मात्र अधोरेखित केली जाईल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती फक्त 34. यानंतरची लढत एचओ टायटन्स आणि त्या विपक्षामध्ये वर्सेस वाडा हिरोज. बोथ टीम कॅप्टन
शो द गुड गेम. बेस्ट ऑफ लक फॉर द बोथ ऑफ टीम. आणि इकडे वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. सगळे संघ जोशानं उतरत आहेत. सगळ्या संघांची मेहनत सुरू होती मागचा 1 महिना. सर्वांचा सराव देखील आपण पाहिलाय. चेंडू हवेत आहे आणि पहा क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की सगळ्यात चकाकणाऱ्या गोष्टी या हिरा नसतात. कदाचित कधी कधी ती काच देखील असू शकते जी हाताला लागून तुमच्या हाताला जखम देखील होऊ शकते. द्विवेदी सर, किसी को हल्के में लेने की जो गलती है ना वो कभी ना करे, क्योंकि सूरज चौहान जो टिकटॉक पर रील्स बनाता था, एफर्ट जारी थे और बिग बॉस हम लोगों ने मराठी देखा जो सुपरस्टार बना एक रात में, बट उस एक रात के पीछे हजारों रात का उसका संघर्ष जारी था. तो एक रन यहाँ से मिलता हुआ और 1 रन के मदद से स्कोर जा पहुंचा है 36 ऑन स्कोर कार्ड. 36 रन जे गुणफलकावर आहेत. सर्वजण एंजॉय करतायत ही क्रीडा स्पर्धा. गेंदबाज भी फिर एक बार तैयार. हाफ ट्रैकर था, थोड़ी सी टप्पा खाने के बाद धीमी आई गेंद और विकेट कीपर के दस्तानों में बॉल जाती हुए इस डॉट बॉल की मदद से ये अत्यंत तीसरा महत्वपूर्ण षटक जो जारी है. अच्छी गेंदबाजी करते हुए सभी गेंदबाज, मी बऱ्याचदा म्हणतो की इतिहासातला एकमेव अजिंक्य किल्ला आहे जंजिरा आणि त्या जंजिराला वाचण्याकरता 752 तोफा ज्या खरं तर तैनात होत्या. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. नाल प्यार मुंडिया तू बच के रही नी तू हुणे हुणे होई मुटियार मुंडिया तू बच के रही नी तू हुणे हुणे होई मुटियार मुंडिया Thank you. तू बच के. बॅट्समन नेम अवतारा आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर प्रथमेश पाटणकर. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. समतोल राखला खेळाडूनं. नंतर फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. प्रथमेश पाटणकर 2 आहेत, कारण मी ओळखणारा प्रथमेश पाटणकरला हा चॅम्पियन्स मध्ये देखील एक आहे, कारण मागच्या वर्षी त्याने या क्रीडांगणावरती धुमाकूळ घातला होता अक्षरशः. तर तो प्रथमेश पाटणकर हा नाहीये. इथे गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, त्याने टिपलाय झेल. थँक्यू. नेक्स्ट बैट्समैन रवि. रवि, आपको विनंती है पिच पे जाते टाइम आपको एक्शन करके जाना है. यस यस. थँक्यू. रवि, आपका डांस परफॉर्मेंस बैटिंग में भी देखना पड़ेगा हमको. थँक्यू. नवीन बॅटर रवी मिश्रा. लेग स्टिकच्या बाहेर आहे. खेळाडू आहेत ना खरं तर वैतागलेत आता. माफ करा, प्रेक्षक वैतागलेत द्विवेदी सर. सब दर्शक परेशान है, क्योंकि जब हम शादी में जाते हैं ना तो हमारा ध्यान ना वधू की ओर रहता है ना वर की ओर रहता है. हमारा ध्यान रहता है खाने में क्या बना है. वैसा ही दर्शकों का भी वैसा ही है. उनको कुछ लेना देना नहीं, कोई जीते कोई हारे. यस ज्यादा स्वीट क्या है. तो दर्शकों को क्या, ये चौके छक्के दर्शकों को ज्यादा पसंद है. और गेम है ना थोड़ा ठंडा चल रहा है. थोड़ा एक अच्छी गेंद फिर एक बार और ऑन दी डायरेक्ट ऑन दी स्टंप. यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. ये कहते हुए गेंदबाज ने और एक विकेट का पतन होता हुआ due to rampant pollution थोड़ी and सी पड़झड़ excessive जरूर use करी है. is of रबाले great ने concern. At Iron Exchange, it's been our privilege to manage this scarce resource. We have achieved significant landmarks in water management for over 50 years. लेकिन ये क्रिकेट है. हमारे जो लेजेंड है सुनील गावस्कर, उन्होंने कहा है कि क्रिकेट इज द गेम ऑफ चांस, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी. ये जो खेल है ना ये बहुत ही अनिश्चितता भरा हुआ है. इसमें कभी कुछ भी हो सकता है. मैं बहुत बार कह चुका हूं कि एखादा शैमिलियन सरडा देखिल कमी रंग बदलतो, जो गिरगिट रहता है कम रंग बदलता है, उससे भी ज्यादा रंग बदलने वाला ये खेल है. उसका मैं उदाहरण जरूर दूंगा. 2019 का विश्व चषक का आखिरी मुकाबला, जिसके लिए हम लोग हैट्स ऑफ देते हैं केन विलियमसन को,
कि उसके जैसा जो खिलाड़ी है, न्यूजीलैंड के जो खिलाड़ी है केन विलियमसन, हैट्स ऑफ टू हिम, बिकॉज जिस वे से वो रिप्रेजेंट करते हैं खुद को, क्योंकि मुकाबला हुआ इंग्लैंड और न्यूजीलैंड के बीच और अभी तक वो गुपित है कि इंग्लैंड ने वो मैच कितने रनों से जीता। एक अच्छी खासी फील्डिंग, यहां से फिर एक बार रवि मिश्रा मैदान से बाहर होते हुए, वन मोर विकेट डाउन फॉर टीम। पुढे आलोय, त्यामुळे या चुका इकॉनॉमिक्स योद्धाकडनं अपेक्षित नाहीयेत. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी होते, रिदम मध्ये आला, पुन्हा एकदा चांगल्या पिचिंग लाईनवर इथे टप्पा गिरने के बाद थोड़ी सी तेज आई गेंद और सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई. एंड ऑफ द 4th ओव्हर, लास्ट ओव्हर, माफ करा, 6व्या षटकाचा खेळ सेशन संपला. येस, आणि सामना जिंकलाय इकॉनॉमिक्स योद्धा. लेट्स पुट द बिग हँड्स फॉर इकॉनॉमिक्स योद्धा. कॉंग्रॅच्युलेशन्स.